विठुरायाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देवळाई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर ते किती घेतात ते ठरवत नाही बरं का बाबा, त्यांचं त्यालाच माहीत। मी गेलो होतो काल परवा दिवशी, आपण गेलो होतो ना भाऊ सोहेल महाराज होते माझ्यासोबत, पण त्यांची एक तारीख रिकामी नाही महाराज, अख्खा फुल बुकिंग। का अरे ते माझ्या अनाथ मुलांना सांभाळतात। तिथे जाऊन बघा एकदा, तिथं जाऊन बघा। तू म्हणता इंदोरीकर एवढे पैसे घेत, पण काय करतात ते बघा ना जाऊन तिथं। नका ठेवू माझ्या वारकरी संप्रदायात, चांगल्या माणसाला चांगलंच म्हणा, वाईट माणसाला वाईटच म्हणा। दादा तुमच्या पाया पडून विनंती आहे हो। संत बोंबलू सांगितले कितीतरी सांगू, नाही कधी बटकीचे पुढे शेंदळीचे रडतील, तरी लोकांनी ऐकलं नाही। मग संत म्हटले लागून या पाया विनवितो तुम्हाला, तरी समाजाने ऐकलं नाही महाराज। मी सांगितलं समाज ऐकेलच असं नाही, पण जाणकार लोकांच्या मनावर तरी माझा परिणाम झाला। एक तरी कीर्तनकार सुधारला, माझ्या बोलण्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। मला मूर्ख म्हणतील लोक असं म्हणतात महाराज बरं का, हा येडा झाला, याच्या डोक्यावर परिणाम झाला। अरे बाबा माझ्या डोक्यावर परिणाम व्हायला तू काय माऊली आहे? माऊली मला बुद्धी देतात, माऊली मला बुद्धी देतात। कोण बुद्धी देणारा तू आहे, बोलणारा तू आहे, ऐकवणारा तू आहे, चालवणारा तू आहे, पळवणारा तू आहे, उठवणारा तू आहे। आपण कोणीच काहीच करू शकत नाही। मारणी वाला है भगवान, तारणी वाला है भगवान, एक लक्षात घ्या। मी असं बोललो की ते म्हणतात हे जळतं पोरग, अरे जळाला माझ्याकडे काय कमी गेली का काय, माझ्याकडे काय गाडी नाही। माऊलीने खूप दिलं माय बाप। मी शाळेवरती जॉब करतो महाराज, मी MA BEd झालेलो आहे, मला नको। अरे मला कीर्तनाचा तरी पैसा आला ना, मी आईला आज म्हटलो, माझ्या आईला, माझी आई आहे इथं, कुठे आई आहे, माझे बाबा आहेत, आईला म्हटलं आई मी जे शाळेचे पैसे आहे ना, शाळेचे मला पगार आहे 15,000 रुपये, मी ते संसाराकरता वापरील, आणि जे कीर्तनाचे पैसे आहे ना गोरगरिबांना दान करील। हे लक्षात घ्या। जास्त बोलून मी तुमचा वेळ घेणार नाही। समजणी वालों को इशारा काफी होता है। खूप छान असं मधुर्य कीर्तन ढोकू महाराजांनी दिलेलं आहे। सर्व समस्त माझ्या हिवाळे पाटील परिवाराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद। बाबा या ठिकाणी कशाचीच कमी नाही या गावामध्ये, खूप छान असं आहे। पैसा खूप देतात। माझे तरुण मंडळ या ठिकाणी बसलेलं आहे। सर्वांना मी तिथं गेलो त्यांना सांगितलं, तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही कधी इथं नाही आलीत। सगळे पोर येऊन बसले महाराज, बरं का, हे माझे आहेत, हे विश्व माझं आहे, हे माझं सगळे माझं आहे, सगळ्यांना माझं म्हणा। नाही तर तुम्हाला काय म्हणतात, हां मला काय घेणं आहे, भारत माझा काय म्हणतो आपण, बोला काय म्हणतो, सारे भारतीय माझे काय म्हणतो। मग भावाने भावाला मदत नाही केली पाहिजे का? मग तुम्ही काय म्हणतो, मला काय घेणं आहे। अरे वा, विचार करा या गोष्टीवर। हां असं म्हणून आमच्या देवळाई गावातले सगळे तरुण बांधव, आमचे विष्णुप्पा, आमचे कचरूभाऊ असतील, आमचे नामदेव पाटील हिवाळे असतील, आमचे सर्व तरुण मंडळ, आणि पुन्हा उपस्थिती जनते आहे, आमचे हरिभक्तप्राण नागरे महाराज असतील, जोगदन भाऊ असतील, आमचे उकिरडे अण्णा असतील, आमचे मदगे अण्णा असतील, आमचे कोणते सदानंद गुरुजी असतील, आमचे खूप गोड असा ज्यांचा आवाज आहे निळूबाराय महाराज असतील, अजून साथ करणारे हे महाराज असतील, आमचे कृष्णा महाराज शहापूरकर त्यांची उपस्थिती आहे। सर्वच आमचे बाळापूरचे प्रल्हाद महाराज आहेत, आमचे वाहक सरपंच आहेत बाळापूरचे, त्यांना सुद्धा धन्यवाद। सर्वांना धन्यवाद। या ठिकाणी खूप असा कार्यक्रम झालेला आहे। उद्याचे कार्यक्रम, उद्या 7वा दिवस आहे, उद्या कळसाध्याय आहे की नाही, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना। उद्याचाच दिवस फार महत्त्वाचा आहे की नाही, कळसाध्याय आहे, सगळ्यांनी ज्ञानेश्वरी पारायणाला बसलं पाहिजे। 8 दिवस 7 दिवस 6 दिवस नाही येणं झालं, उद्याचे दिवस या, सर्व पारायणाचं सार केलं तर पुण्य तुम्हाला मिळतंय असं माऊली सांगतात, मी नाही सांगत। तर त्यानंतर भोजन होईल। दुपारची पंगत कोणाची, बाबू अण्णा पाटील हिवाळे यांची पंगत होईल दुपारची वारकऱ्यांसाठी। त्यानंतर 1 ते 4 1 ते 5 या टायमामध्ये श्रीमद भागवत कथा होते महाराज। मला येत नाही बरं का बाबा, लोक माझ्या पाठ नाही, खरं सांगतो या गाडीवरून, पण मला जी माऊली बुद्धी देतात ॲटोमॅटिक या ठिकाणी बुद्धी देतात बसल्यानंतर। हां तर 1 ते 5 त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा होईल। त्यानंतर हरिपाठ चांगला होतो। आमच्या मायमावल्या, माझ्या माता बहिणी सगळं नाचतात, लाईव्ह हरिपाठ होतो, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, आनंद होतोय मला। देवळाईचं नाव महाराष्ट्रामध्ये जातंय, देवळाईचं नाव जगामध्ये जातंय, मला आनंद होतोय। त्यामुळे सर्वांनी उद्याचं तरुण मंडळ या सर्वांना विनंती आहे, उद्याचं संध्याकाळची जी पंगत आहे ज्ञानदेव शामराव पाटील हिवाळे यांची पंगत होईल। या भोजनाचा महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि उद्याचं होणारं हरिकीर्तन हरिभक्तपरायण अमृताश्रम स्वामी महाराज
आळंदीकर महामंडलेश्वर यांचं कीर्तन होईल. यानंतर आता जोगदंड भाऊ हे 2 शब्द तुम्हाला मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो त्यांनी माईक त्यांच्या हातामध्ये स्वीकारावा. नम्र विनंती. या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. सप्त्यात आमचे आदरणीय पूज्यनीय महाराष्ट्र ज्याच्यावर सर्व लोक त्यांच्यावर प्रेम करणारे आमचे रामराव महाराज डोक यांनी अति उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. धन्य आज दिनसंत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. महाराजाच्या कीर्तनाला गेल्यावर सीनच जातो. आम्ही 50 किलोमीटर असो, आता ते म्हणणे बघा हजारो कीर्तन त्यांनी ऐकले, पण महाराज तुमच्या कीर्तन आल्यावर आमचा सीनच जातो. भाग गेला सीन गेला काय झाला. याने याप्रमाणे आमची वारकऱ्याचं भूषण रामराव महाराज डोक त्यांच्यासाठी अजून एकदा टाळ्या. महाराज तुमच्या मनातच असतं राम, भक्तीचं खूप करता तुम्ही काम. तुमचं कीर्तन ऐकून खरंच घडतंय आम्हाला चारिधाम चारिधाम. महाराज तुम्हाला करतो जय हरी. आजचं कीर्तन खूपच झालं भारी. कार्यक्रम संपल्यावर आपण जाणार आहेत घरी. महाराज तुमच्या कपाळाला आहे चंदन, तुम्हाला मी आता करतो वंदन. सुनील महाराज आले फास्ट, मी घेतो आता रेस्ट. तुम्ही सर्वजण घ्या दररोज महापंक्तीची टेस्ट टेस्ट. महाराज तुमची आमची जमली रास. आजचं कीर्तन खूपच झालं खास. जास्त न बोलतो मी आता करतो बस बस. या ठिकाणी सर्व गावकऱ्याला, सर्व हिवाळे कंपनी, गावातील सर्व तरुण मित्रमंडळ, आमचे आदरणीय पांडुरंग महाराज, निवृत्ती महाराज, सर्व महाराजाबरोबर सगळे आलेली मंडळी, अण्णा, सर्व प्रल्हाद महाराज असतील, नागरे महाराज, सर्व आता नाव सगळे ते घेणं शक्य नाही. त्यामुळं सगळ्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हरी. ऐका सच्चा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देवळाई, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर.